पांडिचेरी आणि आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर मिरजेत आमदार सुरेशभाऊ खाडे कार्यालयासमोर भाजपचा जल्लोष। देशात 5 राज्यांच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल, पांडिचेरी व आसाम राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जादू चालली। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपने सत्ता मिळवली। तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांचा किल्ला भेदत भाजप पक्ष बहुमताने सत्तेवर आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या कुशल नेतृत्वाखाली नियोजनबद्ध यंत्रणा राबवून पश्चिम बंगाल, आसाम व पांडिचेरीमध्ये भाजपचे कमळ फुलवले। याचा जल्लोष मिरजेत करण्यात आला। जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मिरजेतील त्यांचे संपर्क कार्यालयासमोर जोरदारपणे जल्लोष साजरा करत पेढे वाटप करण्यात आले। हलगीच्या तालावर भाजप पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठेका धरला। तर पुन्हा एकदा देशातील नागरिकांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त करत तिन्ही राज्यात ऐतिहासिक विजय मिळवून दिला। तसेच महाराष्ट्र राज्यातील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत अक्षय गर्डीरे यांच्या विजयाचेही कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही आभार मानले। यावेळी माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, देशामध्ये 5 राज्याच्या निवडणुका होऊ घातल्या, त्याचा निकाल आज आपल्या हाती आला। त्यामध्ये पश्चिम बंगाल, पांडिचेरी, आसाम या 3 राज्यामध्ये भाजप मोठ्या बहुमतानं हे विजयी झालं आणि ही सत्ता काबीज केली। वर्षोनवर्षी ही सत्ता आपल्या हातात नव्हत्या, त्या सत्ता काबीज करण्याचं भाजपला यश आलं आणि बहुमताने ते आज हे संपादन त्यांनी केलेलं आहे। हे संपादन करत असताना मी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, शहासाहेब असतील, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे मी आभार मानतो। त्यांनी ह्या विजयामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचलला आणि हा विजय संपादन केला। आणि ह्या दृष्टिकोनातून आज हा ऐतिहासिक विजय, देशाचा विजय, सत्तेचा विजय, विकासाचा विजय असा मानला जातो। आणि त्या दृष्टिकोनातून मोदी साहेबांनी जे एक करिश्मा, जे मला वाटतं पश्चिम बंगालचा विजय होणं उचितच नव्हतं, कोणाला स्वप्नात येत नव्हतं की आतापर्यंतची 50 वर्षाची परंपरा तिन्ही संघटनेने तिथं राज्य केलं आणि ही 15 वर्ष इथं मासाहेब तिथं राज्य करतात आणि हे उलटून टाकणं एवढं हे सोपं नव्हतं। पण तेही अमित एक चाणक्य बुद्धीनं आणि मोदी साहेबांच्या आशीर्वादानं हे सत्य झालं आणि हा ऐतिहासिक विजय झाला, हा देशाचा विजय झाला, कार्यकर्त्यांचा विजय झाला। ॲक्च्युली पश्चिम बंगाल ते सांगायची की पश्चिम बंगाल हा आमचा आहे, पण तसं नाही आहे ते। आज श्याम मुखर्जी प्रकाश आपले तिथलेच जन्मगाव त्यांचं त्या पश्चिम बंगालमध्ये आणि तिथं भाजप पहिलं रुजलं गेलं आणि आज निश्चित त्यांच्या आत्म्याला शांती लाभली असेल की पश्चिम बंगालमध्ये आता परत भाजप आलं, त्यांना शांती लाभली असेल। ह्या दृष्टिकोनातून हा विजय उत्सव आज आम्ही मिरजमध्ये शहरामध्ये उत्साहानं साजरा केला। आज आम्ही पेढे, साखर वाटून साजरा केला। निश्चितच सर्व जनतेला अभिमान वाटा असा विजय झालेला आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका लागल्या गेल्या, त्यामध्ये बारामती असेल आणि राहुरी असेल, ह्या दोन्ही सीट महायुतीला मिळालेल्या आहेत, ह्या पण बहुमतानं निवडून आलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचंही अभिनंदन करतो आणि निश्चितच आज आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी हा प्रयत्न केला, सगळ्यांनी प्रयत्न केला आणि विजय संपादन केला। त्याबद्दल तिथल्या नागरिकांचं, त्या राज्याच्या अजूनही असं नाही झालेलं आहे की आमची प्रगती झाली असे नाही आहे। आज पश्चिम बंगालमध्ये आम्ही जवळ प्लस 122 200च्या वर गेलो आपण, म्हणजे त्यामध्ये आपण मागच्या वेळेस 77 होतो, 26 साली 198, आता 222, आता 122चा फरक पडला, 122 लीड आलो आपण। आसाममध्ये 41 लीड आलो आपण, पांडिचेरीला 16 लीड झाले, केरळमध्ये आपण 1च होतो, 2 होते, प्लस 2 झालो आपण। तमिळनाडूला आपण 11 मायनस झालो यावेळेला, मागल्या युतीमध्ये आपण 66 होतो आणि 55 आता आले, म्हणजे हे राज्य आपल्या हातून गेलं। त्या दृष्टिकोनातून जे निकाल लागलेले आहेत हे जनतेच्या, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना समाधानकारक, प्रोत्साहन देणारं, चालना देणारं, एनर्जी देणारं जे निकाल आहेत। त्यामुळं कार्यकर्त्यांनी जोमाने ताकद लागायचं आहे आणि पुढचे सगळे विजय आपण संपादन करायचे आहे आणि याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। जे नेते आमचे यासाठी राबले, देशासाठी, देशाचा झेंडा उंच करण्यासाठी, त्यांनाही धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। आणि निश्चितच हा विजय निश्चितच एक देशाला परिवर्तन घडवणारा हा विजय आज संपादन केला, त्याबद्दल मोदी साहेबांना सर्वांच्या वतीनं ढेर साऱ्या शुभेच्छा, कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद।